पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद, नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली, तर प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता खडकवासला धरणातून 43,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरलं। मुठा नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा आहे। यंदा खडकवासला धरणातून सर्वाधिक म्हणजेच 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पुण्याच्या डेंगळे पुलाखाली एक इसम अडकल्याची माहिती। कसबा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आणि रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100% भरलंय। राधानगरी धरणातून भोगावतीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाच्या वक्र दरवाजामधून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात आलेला आहे। धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। कोयना आणि वारणा धरणातून केला जाणाऱ्या विसर्गामुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये बोरी नदीमध्ये पाण्याचा टँकर वाहून गेला। पुराच्या पाण्यामध्ये यावेळेस पाणी पुरवठा करणारा टँकर वाहून गेला आहे। बोरी नदीला पूर आला आणि त्यामुळे अमळनेर शहरातील मंदिरही जलमय झालेली आहेत। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील वसंत नगरात घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू झालाय। वसंत जाधव असं मृत वृद्धाचं नाव आहे। रात्री झोपेत असताना अचानक भिंत कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती आहे। जळगावातील भडगाव तालुक्यातील नालबंदी गावात अचानक पूर आला। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शिक्षकाची शाळेच्या गच्चीवरून थरारक सुटका करण्यात आलेली आहे। शिक्षक इम्तियाज खान यांना शाळेच्या गच्चीवरून ग्रामस्थांनी सुखरूपरित्या बाहेर काढलंय। हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी काढताना दुचाकीस्वार पडले। कळमनुरीमधील सोळेगावच्या कयाधू नदीच्या पुलावरची घटना आहे। यावेळेस नदीकाठी उभ्या असणाऱ्या तरुणांनी वेळीच धाव घेतली, त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळलेला आहे। भंडाऱ्याच्या मांदेडमध्ये पूर आल्यानं नाल्यामध्ये वृद्ध बुडाल्याची यावेळेस भीती व्यक्त केली जाते। स्थानिक प्रशासनाकडून वृद्धाचा शोध सुरू आहे। वर्ध्यामध्ये पुरामुळे झाडावरती अडकलेल्या तरुणाचं रेस्क्यू करण्यात आलंय। अल्लीपूर ते टाकळी मार्गावरती यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण वाहून गेल्याची माहिती आहे। नागपुरातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातलं झाड कोसळलं। कार्यालयाच्या मुख्य गेटवरती घटना घडली आहे। कार्यालयाच्या कमानीचं मोठं नुकसान झालंय। नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हे झाड कोसळल्याची माहिती आहे। वाशिम वाकळी या दोडकी या मार्गावरती झाड उन्मळून पडलेलं आहे। रस्त्यावरती झाड कोसळलं, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती। महाबळेश्वर तापोळा मार्गावरील खचलेला रस्ता 4 दिवसात दुरुस्त करत वाहतूक सुरळीत झाली आहे। रस्ता दुरुस्त झाल्याने 105 गावांसोबत संपर्क सुरू झालाय। मुसळधार पावसामुळे हा मार्ग खचला होता। सातपुड्यातील चांदसैली घाटात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय। घाटामध्ये मोठी दरड कोसळली। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चांदसैली घाटात दगडांचा मोठा खच रस्त्यावरती आलाय। पैनगंगा नदीला पूर आल्यानं मलकापूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। दोन्ही बाजूनी वाहतूक थांबली आहे। पुराच्या पाण्यातून अनेकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर पुलांवरून पाणी वाहत असतानाही वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे। नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तासात राज्यामध्ये पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे। पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यातील धामणा बुद्रुकमधील पठार नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प। 6 गावांचा संपर्क तुटला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब आहेत। पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गडचांदूर मार्गावरील भोये गाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। येळगाव येथील धरण भरल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय। बुलढाणा शहराचा पाणी प्रश्न मिटलाय। मलकापूर ते सोलापूर राज्य महामार्ग त्यामुळे बंद झालेला आहे। नंदुरबारमधील नवपुराच्या रंगावली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद आहे। नवापूरचा ऐतिहासिक पूल पुढील आदेशापर्यंत बंद आहे। पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेड्स लावून वाहतूक रोखण्यात आलेली आहे। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचा थैमान आहे।
खुरबी गुंड परिसरातील शेतांना तलावाचं स्वरूप आलंय। जोरदार पावसामुळे विद्युत प्रवाह करणारे अनेक पोल कोसळलेले आहेत। सोलापुरातील भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेला। चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला। पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झालंय। हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला। बोल्डा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे 4 दरवाजे उघडलेत। गिरणा धरणातून 4952 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। धरणातून 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। यवतमाळमधील बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी वाढली आहे, त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 24 तासांमध्ये धरणामध्ये सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक होतीये। सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। नाशिकच्या हरणबारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय। हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रामध्ये 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मोसम नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगाव गावाला अतिवृष्टीचा मोठा फटका। दुधई नदीच्या पुराचं पाणी घरात शिरलं, त्यामुळे 30 ते 40 घरांची पडझड झाली आहे। पुराच्या पाण्यामध्ये 25 म्हशींचा मृत्यू तर 2 बैल आणि 15 शेळ्या वाहून गेल्याची माहिती आहे। अमरावतीच्या धामक गावात पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान। आमदार प्रताप अडसळ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त धामक गावाची पाहणी केलेली आहे। नुकसानग्रस्त घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना। जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्या गळत असल्याचा प्रकार समोर। भोकरदन तालुक्यातील दानापूर गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या 4 वर्गखोल्या गळत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील बेलाड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। गावाकडे जाणाऱ्या दोन्ही पुलांवरून तब्बल 10 ते 15 फूट पाणी। बेलाड गावाचा मलकापूर तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी। संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर। नदीकाठच्या शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। परभणीच्या गंगाखेड पालम तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत। रस्ता वाहून गेल्यानं पालम शहराशी असलेल्या 20हून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे। यवतमाळच्या आरणीमध्ये अरुणावती नदीचं पुराचं पाणी घरात शिरलं। उदयनगर शनी मंदिर मोबिनपुरा भागात पुराचं पाणी साचलं। जळगावमधील मुसळधार पावसामुळे जोंधखेडा कुंड धरण ओव्हरफ्लो झालंय। गोरक्ष गंगा नदीला पूर। 8 ते 10 गावांना पुराचा वेढा। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतातील पिकांचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे। सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 12 धरणं 100% भरली आहेत। तर फोंडा, हरकुळ, खुर्द, पंचकृषीला पाणी पुरवठा करणारं धरण देखील ओव्हरफ्लो झालेलं आहे। अकोल्यातील बाळापुरातील भीमकुंड आणि मन नदीला पूर आलेला आहे। बाळापूर आणि पारसपाट्या रस्त्यावरील पुलाला भीमकुंड नदीचं पाणी लागलं। शेतामध्ये पाणी आल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। पावसामुळे पिंपळगाव फाटा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं। यामध्ये नागरिकांचं संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। एका वृद्ध महिलेच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। धुळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पाण्याचा निचरा होत नसल्यानं गुडघाभर पाण्यातून जाण्याची कर्मचाऱ्यांवर वेळ आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे।
पुण्याच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस. वरंद घाटातील शिरगाव वारवंड हद्दीतील रस्त्याच्या मोरीवरून पाणी वाहत आहे. वाहत्या पाण्यातून काही नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामध्ये भात आणि नाचणी लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे आता लागवडीला वेग आलेला आहे. मुसळधार पावसातही कर्जत, लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाटात रेल्वेच्या हिल गँगकडून साहसी अभियान. भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांकडून निसरडा डोंगरावरती चढून या डोंगरावरती चढून दगड हटवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुरळीत सुरू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली. अनेक प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. पंचवटी चौकासह रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. परभणी शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. मुख्य रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. बीडच्या परळी शहरातील एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं अपघाताची शक्यता आहे. डेपोच्या नूतनीकरणाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या देहूतील काळोखेमळा झेंडेमळा रस्ता खड्डेमय झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. तातडीने रस्त्याचं डांबरीकरण करण्याची मागणी केली जाते. साताऱ्यातील कास पुष्प पठारावरती फुलांचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवरती वनविभागाच्या वतीनं सुरक्षा जाळी बसवण्याचं काम पूर्ण झालंय. पर्यटकांकडून दुर्मिळ फुलांच्या गालिच्या वरती जाऊन फुलांचं नुकसान करू नये यासाठी विशेष काळजी वनविभागाकडून घेतली जाते. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात पाण्याचे वेगाने फिरणारे वलय तयार झाल्याचं दृश्य. आकाशाच्या दिशेने दिसणारं वलय नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद. सोलापूर शहरातील शेळगी परिसरामध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघातामध्ये एसटी चालक आणि एक प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर जवळपास 10 प्रवासी जखमी. शेळगी परिसरात पहाटे 5च्या सुमारास घडली आहे घटना. नंदुरबारमध्ये बिलाडी धरणाविरोधात खामगाव ग्रामस्थांचा यलगार आहे. पुनर्वसनाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी मोर्चा निघालाय. आधी पुनर्वसन मगच धरण अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. वसईमध्ये वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरती धावणाऱ्या मालगाडीचं कपलिंग तुटलं. मालगाडीचे 2 डबे हे मुख्य गाडीपासून वेगळे झाल्याची घटना. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रेल्वेने पुन्हा हे डबे जोडल्याची माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे. वैजापूरच्या मनूर जिल्हा परिषद शाळेतली घटना आहे. जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके यांची अचानक शाळेला भेट आणि घटनेमुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जळगावच्या शेंदुर्णीमधील दीपक गरुडला अटक करण्यात आली आहे. शिरपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना आसरा दिल्यामुळे मुलासह 3 साथीदारांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात. पुण्यातील लोहगड किल्ल्यावरती काही पर्यटकांकडून धूम्रपान केल्याचा प्रकार. यानंतर शिवप्रेमींनी संबंधित पर्यटकांना जाब विचारला. पर्यटकांनी चूक मान्य करत माफीही मागितली आहे. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती सौंदड ते डुग्गीपार पर्यंत मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. सलग 12 तासांपासून वाहतूक कोंडी. शाळेमध्ये गणित विज्ञानाचे शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन. परांडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थी ग्रामस्थ आक्रमक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक महानगरपालिकेत आंदोलन. खड्ड्यांच्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक. मनपा आयुक्तांच्या दालनासमोर बसत घोषणाबाजी करण्यात आली आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरती गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. नाशिकचे महापौर, मनपा आयुक्त, पालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नाशिकमधील खड्डे, वाहतूक कोंडी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. कल्याण पूर्वेत खड्ड्यांवरून राजकारण तापलंय. रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसनं चिखलामध्ये कमळ लावून खड्ड्यांचं श्राद्ध घातलं. 8 दिवसात खड्डे बुजवा, नाहीतर केडीएमसी गेटवर डांबर ओतण्याचा काँग्रेसचा इशारा.